ऐकण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी प्रभूने संधी उपलब्ध करून दिली. सर्व प्रियजनांचं आपल्या या भक्तीमध्ये स्वागत आहे. कोरे प्रेस सेंटर केडगाव पुणे या ठिकाणाहून आम्ही बोलत आहोत. आणि जे जे आमचे श्रोतेजन आहे, आमचे प्रियजन आहेत, जे आमचे प्रेयर सपोर्टर आहेत, त्या सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये आम्ही स्वागत करतो. आणि प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की प्रभूने ही सुंदर संधी आज सकाळी आम्हाला उपलब्ध करून दिली. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सुरुवातीची प्रार्थना आपण करूया. आपलं तन मन धन सर्व काही आपण देवाच्या हातामध्ये सोपून देऊया आणि प्रभूला विनंती करूया, प्रभू देवा बाप, पुन्हा एकदा तू आमच्या सोबत ये, आमच्यासोबत भक्ती कर, आम्हाला मदत कर, आम्हाला तुझी आराधना करण्यासाठी शिकव, असं प्रभूला आपण विनंती करूया. आपले डोळे आपण बंद करूया, आपण प्रार्थना करूया. आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, या आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ, स्तोत्रे गाऊन त्याचा जय जयकार करू. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतरामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. भयास योग्य स्तुतीस पात्र आमच्या प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू आज पवित्र वारी तू आम्हाला एकत्र केलंस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद. ते बाबा तू किती चांगला आहेस. मागील आठवडाभर आम्हाला उत्तम सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, रोज आणि रोज आमच्या गरजा पुरल्यास प्रभू. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला सांभाळलंस आणि रोजचं रन्नात प्रभू तू आम्हाला पुरलंस, त्याबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. देवबापा आज पुन्हा एकदा पवित्र वारी, जरी आम्ही सर्वजण एकत्र येऊ शकत नाही, परंतु देवबापा हे जे तू माध्यम आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं, त्याद्वारे प्रभू जे जे श्रोतेजन आजचा कार्यक्रम पाहते प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करा अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. जे जे आमचे श्रोतेगण सहभागी होतील प्रभू, त्या प्रत्येकाला प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपत आहोत. हो देवबापा, आजचं येणारं वचन तुझ्या पवित्र सामर्थ्याने आम्हापर्यंत पोहोचू दे. बोलणारे आम्ही नाही प्रभू, तर तुझा पवित्र आत्मा आमच्या मुखाद्वारे आम्हा सर्वांसाठी बोलल्या जात अशी मी तुला विनंती करतो. प्रभू आमची पात्रता नाही प्रभू, आम्ही योग्यता नाही, पण जी सेवा प्रभू तू आम्हाला दिली ती विश्वासपणे करण्यासाठी तू आम्हाला असं काही विशेष करून सहाय्य कर. देवबापा आजचं वचन प्रभू आम्ही कोणा मनुष्यात नाही प्रभू, तुझ्या गौरवासाठी आणि आमच्या जीवनामध्ये सुधारणा येण्यासाठी, आमच्यामध्ये नम्रता येण्यासाठी याचा उपयोग होऊ दे अशी तुला प्रार्थना करतो. प्रभू देवबापा, जे आमचे प्रियजन आज बाहेर गावी आहेत, लांब लांब आहेत, त्या सर्वांना प्रभू आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी तू संधी दे प्रभू. त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि तुझा आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांना तू सहाय्य कर. देवबापा फिरणे आजची भक्ती तुझ्या पवित्र सोबत, जे काय आम्ही गीत गाऊ प्रभू, जे काय तुझं वचन वाचू, ते सर्व काही तुझ्या गौरवासाठी असू दे आणि त्याद्वारे देवबापा आमची आत्मिक उन्नती कर अशी तुला प्रार्थना करतो. तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण उपासना देऊन काही गीत काढणार आहोत. गीत क्रमांक 526. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व दिन तास जाण. हे गीत आपण म्हणूया. सर्व काही आमचं जीवन पूर्ण ख्रिस्तासाठी आहे, आमच्या स्वतःसाठी आम्ही काही ठेवू नये, असं या गीताचे बोल आहेत, या गीताचा अर्थ आहे. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व दिन तास जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही, आपी सारे जिनी जाण. येशू ख्रिस्ता सर्व काही, सारे जिनी जाण. हात हेही त्याचे कार्य, पाय मागे चालया, नेत्र माझे पाहाया, ओठ स्तुती गावया. येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पी
रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ति द्रव्य सुखेया ओरमानी जगत ख्रिस्त परिमादिया येशु ख्रिस्ता सर्वकाली अर्पिसारे जिनेदा येशु ख्रिस्ता सर्वकाली ख्रिस्त प्रेमेन हरिता अन्य सारे वाटेवी चित्त त्याची देयता ख्रिस्त कांबी देतावी येशु ख्रिस्ता सर्वकाली अर्पिसारे जिनेदान येशु ख्रिस्ता सर्वकाली अर्पिसारे जिनेदान ख्रिस्त राजा गौरविहा यमना मानतो केवळे आश्चर्य पाहा नित्य मागाता तो येशु ख्रिस्ता सर्वकाली अर्पिसारे जिनेदान येशु ख्रिस्ता सर्वकाली अर्पिसारे जिनेदान. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर असं गीत आहे. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व दीनता सजा, येशू ख्रिस्ता सर्व काही, अर्पिसारे जीव प्राण. आपण अजून एक गीत काढणार उपसंगीतामधून. उपसंगीता गीत क्रमांक 2 आहे. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल चिंतन मंगल तव गुणगान अंतर्यामी आले भरती मागे पुढते ओवी अंतर्यामी आले भरती मागे पुढते ओवी प्रेम सागर तुझा केळती प्रेम सागर तुझा केळती त्यातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान हे तनु हे करु हे गिरी हे हे तनु हे करु हे गिरी हे विश्व दिसे न दिसे
मंगल कीर्तन मंगल मंगल तव गुण गान राज तुझे तव विक्रम तव देवा राज तुझे तव विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा करी दे तव सेवा मंगल कीर्तन मंगल मंगल तव गुण गान मंगल कीर्तन मंगल सेवा मंगलाचे मंगल सेवा मंगलाचे देवा पूजनिदान मंगल कीर्तन मंगल प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद सुंदरशा गीताबद्दल उपसंगीतातील. यावेळेस मी काही वचनं तुम्हासाठी वाचतो, आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. प्रभू येशूने जेव्हा त्याच्या पृथ्वीवर सेवा करायला सुरुवात केली तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लूक 3:23 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. येशू सभासदांना शिकवत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे आजार व रोग बरे करत गावोगाव फिरत राहिला. आणि एके ठिकाणी त्याने लोकांचे घोळके बघितले तेव्हा एका डोंगरावर गेला आणि तिथे बसला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्याने त्यांना बोध केला. त्याच्या ह्या उपदेशाला डोंगरावरचे प्रवचन असे नाव पडले आहे. येशूच्या या प्रवचनाच्या सुरुवातीचे शब्द असे आहेत, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतकरण शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणार ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हटले जाईल. येशूची 7 वाक्ये माणसाच्या अंतरंगाविषयी आहेत. लोकांना फक्त आपले बाहेरून दिसते. आपण त्यांच्या पुढे आपला मोठेपणा मिळू शकतो, पण देव आपल्या बाहेरूपाकडे लक्ष देत नाही. तो आपले अंतकरण आपले मन जाणतो. म्हणून येशू त्याच्या प्रवचनात त्या लोकांना धन्य म्हणतो, जे आत्म्याने दीन, दुःखी व सौम्य आहेत, भुकेले व ताणले आहेत, दयाळू व शुद्ध आहेत, शांती करणारे. आणि त्या प्रत्येकासाठी त्याने एक आशेचा किरण दाखवला. मोठ्या लोकांच्या पुढे आपल्याला जर लहान वाटत असेल तर ते चुकीचे आहे, कारण आपल्या प्रत्येकासाठी येशूने आपण कल्पना करू शकणार नाही एवढे मोठे प्रतिबळ देऊन ठेवले आहे. देवाभी वाचलेले वचन तुम्हासाठी आश्रित करो. यावेळेस मी पाळकींना विनंती करतो की ते आपल्यासाठी प्रार्थना करतील आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमात. हालेलुया. യേശുവേ രക്തത്താൽ ചെയ്യും കർത്താവേ, സ്തുതി സ്തുതി സ്തുതി. യേശുവേ രക്തത്താൽ ചെയ്യും, യേശുവേ രക്തത്താൽ ചെയ്യും. स्वर्गपिता तुला धन्यवाद देते प्रभूजी, स्तुती करतो तुला उंच करतो माझे देव बाप्पा. तू आमच्या सर्वशक्तिमान पिता आहे प्रभूजी. तो हालेलुया सर्व गोष्टीचं निर्माण करता, विशेषतः बाप्पा सर्व मानव जातीचं निर्माण करता परमेश्वर तुझे माझे देव बाप्पा. आज सकाळी देव बाप्पा तुझ्या पायाच्या वळण्याचे भाग्य प्रभू तो आम्हाला दिला, त्याच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देते प्रभूजी. आमच्या आठवडा पूर्ण दिवशी प्रभू तो आम्हाला सांभाळला माझे देव बाप्पा. खाल्लेली प्रत्येक खाल्लेली वाईट गोष्टीपासून देव बाप्पा तो आमच्या सांभाळ केल्याबद्दल तुला धन्यवाद देते प्रभूजी. देव बाप्पा थोडा वेळा तुझ्या पायाच्या आम्ही बसत असताना प्रभू तू आमच्या भेट घे माझी देव बाप्पा. प्रभूजी आम्हाला खाली ऐकणाऱ्या आम्हाला पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्य म्हणून हात आमदा देते प्रभूजी. त्यांच्या देव बाप्पा समस्या प्रॉब्लेम सर्व देव बाप्पा तुला ठाऊक आहे माझी देव बाप्पा. प्रभू येशू आमच्या उठणं बसणं सर्व गोष्टी तुला वे जाणार परमेश्वर तुझे माझी देवा.
पवित्र दे बाप्पा तो प्रत्येकाच्या जीवनात प्रभू कार्य कर दे बाप्पा, त्यांच्या कष्टामध्ये, त्यांच्या वेदनेमध्ये दे बाप्पा, त्यांच्या दुःखामध्ये प्रभू त्यांना सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. दे बाप्पा आम्हाला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रभू कार्य कर दे बाप्पा. प्रभू येशू होणाऱ्या हालेलुया प्रत्येक गोष्टी दे बाप्पा. प्रभूजी प्रार्थना दे बाप्पा, वचन सर्व काही तुझ्या हातामध्ये देते प्रभूजी. वचनाद्वारे प्रभू तू आमच्या प्रत्येकांच्या भेटी घेते बाप्पा. आमच्या कमीसाठी दे बाप्पा तो डोळ काढ माझे स्वर्गपिता, आणि आम्हाला तो शुद्ध कर, पवित्र बनव माझे स्वर्गपिता. तुझ्या पवित्र हातामध्ये देते प्रभूजी. तुमच्या प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला धन्यवाद. हे प्रत्येक गोष्टीचा ताबा तूच घे दे बाप्पा. प्रभू आलेले शैतान कोणत्याही रीती नाही दे बाप्पा कार्य करायचं नाही प्रभू. प्रत्येकाच्या जीवनात प्रभू कार्य कर. तुमच्या प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला धन्यवाद. येशूच्या नावामध्ये. आपण एक हिंदी गीत म्हणणार आहोत यावेळेस. हिंदी गीत. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना. शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. दूतों के संग आराधना, तुझी प्रशंसा आराधना. दूतों के संग आराधना, तुझी प्रशंसा आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आबा पिता की आराधना, पवित्र आत्मा की आराधना. आबा पिता की आराधना, पवित्र आत्मा की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की खुदावन यीशु की आराधना. Oh, glory Jesus, hallelujah. यीशु में देखता हूँ जब यावेळेस आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 139 आपण आज वाचणार आहोत. हे यहोवा, तू मला शोधले आहे आणि ओळखले आहे.
तू माझे बसणे व माझे उठणे जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझी वाट व माझे निजणे शोधून पाहतो आणि माझे सर्व मार्ग तुला ठाऊक आहे. पहा, हे यहोवा, तू पूर्णपणे जाणत नाहीस असे एकही वाक्य माझ्या जिभेत नाही. तू मला मागून पुढून वेढले आहे आणि तू आपला हात माझ्यावर ठेवला आहे. असले ज्ञान मला फार आश्चर्याचे आहे. ते उंच आहे, ते मला प्राप्त व्हायचे नाही. तुझ्या आत्म्यापासून मी कोठे जाऊ? तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळू? मी आकाशात जर चढलो तर तेथे तू आहेस, आणि मी मृतलोकात आपले अंथरूण घातले तरी पहा तेथेही तू आहेस. मी पहाटेचे पंख धरले आणि समुद्राच्या सीमेवर राहिलो तरी तेथे तुझा हात मला धरून चालवेल आणि तुझा उजवा हात मला धरेल. जर मी म्हणालो खचित अंधार मला लपवेल, तर रात्रही माझ्याभोवती प्रकाशच होईल. अंधारही तुझ्यापासून काहीच लपित नाही, पण रात्र दिवसारखी प्रकाशते. तुला काळोख आणि उजेड सारखेच आहे. कारण तू माझे अंतर्याम सिद्ध केले. माझ्या आईच्या उदरात तू मला झाकले. मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपासना करेन. तुझी कामे आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. मी गुप्तात निर्माण झालो. मी पृथ्वीच्या अगदी खालच्या स्थानात अद्भुत रीतीने घडवला गेलो. तेव्हा माझे अंग तुझ्यापासून गुप्त नव्हते. तुझ्या नेत्रांनी माझा पिंड पाहिला आणि माझ्या नेमल्या दिवसात एकही नव्हता तेव्हा ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते. तर हे देवा, तुझे संकल्प मला कितीतरी मौल्यवान आहेत. त्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ते मी गणू लागलो तर संख्येने ते वाळूपेक्षा बहुत आहेत. मी जागा होतो तेव्हा देखील मी तुझ्यापाशी आहे. हे देवा, खचित तू दुष्टपणाला मारून टाकशील. म्हणून अहो रक्ताच्या ताणल्या मनुष्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर जा, कारण ते दुष्टपणे तुझ्या विरुद्ध बोलतात आणि तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. हे यहोवा, जे तुझा द्वेष करतात त्यांचा मी द्वेष करीत नाही काय? आणि जे तुझ्यावर उठतात त्यांचा कंटाळा मी करीत नाही काय? पूर्ण देशाने मी त्यांचा द्वेष करतो, ते माझे वैरी झाले आहेत असे मी म्हणतो. हे देवा, मला शोध आणि माझे हृदय सांग. मला पारख आणि माझे मनोभाव सांग. आणि माझ्यामध्ये कोणताही दुष्टचा मार्ग असला तर पहा आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने. देवापे वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद करो. आपण अजून एक गीत काढणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. हे रक्त सांडे आले पतिता तुझ्यासाठी, हे गीत आपण म्हणणार आहोत. हे रक्त सांडियले पतिता तुझ्यासाठी, हे रक्त सांडियले पतिता तुझ्यासाठी. कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी. कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी. हे रक्त सांडियले पतिता तुझ्यासाठी. सोडून तू प्रभूला भटकू नको असे तू. सोडून तू प्रभूला भटकू नको असे तू. वाहिले रक्त त्याने पतिता तुझ्यासाठी. वाहिले रक्त त्याने पतिता तुझ्या
तुझ्याचसाठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी हे रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी हे रक्त सांडियले पतिता तुझ्याच जीवनाचा मार्ग सत्य दिदला तुला प्रभूने जीवनाचा मार्ग सत्य दिदला तुला प्रभूने पतित तो झाला पतिता तुझ्याच साठी पतित तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी हे रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी हे रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी मारून कुशी भाला वागील रक्तधारा मारून कुशी भाला वागील रक्तधारा घायाळ तो झाला पतिता तुझ्याच साठी घायाळ तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी हे रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी मज पाप्यासाठी त्याने क्रूसकांबी प्राण दिला मज पाप्यासाठी त्याने क्रूसकांबी प्राण दिला प्रभुदास दीन झाला पतिता तुझ्याच साठी प्रभुदास दीन झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी कुर्बान तो झाला पतिता तुझ्याच साठी रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी रक्त सांडियले पतिता तुझ्याच साठी पतिता तुझ्याच साठी प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया थोडक्यामध्ये आपण देवाचं वचन पाहूया मला असं वाटतं की मी बसूनच देवाचं वचन म्हणावं कारण माझा पाय खूप दुखत आहे असं कसं काय ओके
मागील 2 आठवड्यापूर्वी आपण देवाच्या वचनामधून लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 8वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण पाहिली होती. तुम्हाला जर आठवत असेल देवाचं वचन जर तुम्ही रेग्युलर पाहत असाल तर याईरची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री यांच्याबद्दलचा हा दाखला या ठिकाणी आहे. आणि आपण मागे एक रक्तस्राव स्त्रीच्या बद्दल आपण याईरची जी कन्या आहे जी आजारी होती तिच्याबद्दल आपण आज देवाच्या वचनामधून पाहणार. आपण वाचतोय तो शास्त्रवाद पुन्हा एकदा आणि लुकास शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 8वा अध्याय आणि 40व्या वचनापासून तर 56व्या वचनापर्यंत आपण वाचूया. लूक याचा 8वा अध्याय आणि वचन 40 पासून आपण 56 पर्यंत वाचूया. मग येशू परत आल्यावर समुदायाने त्याला आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी माणूस आला. तो तर सभास्थानाचा अधिकारी होता आणि त्याने येशूच्या पाया पडून तो माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोक समुदाय त्याच्या जवळ दाटी करीत होते आणि 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई, जी आपली सगळी उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्या बरोबर होते ते त्याला म्हणाले, हे गुरु, समुदाय दाटी करून तुला चेंगरीत आहे. तेव्हा येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले. मग ती बाई, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून थरथर कापत आली आणि त्याच्या पुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी त्याला स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्याला उत्तर दिले, भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. मग घरात आल्यावर त्याने पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा बाप व तिची आई यांच्या वाचून कोणालाही आपणा बरोबर आत येऊ दिले नाही आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, तर ती झोपेत आहे. तरी ती मेलीच आहे हे जाणून ते त्याला हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली, उठ. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली. मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली आणि तिचे आईबाप थक्क झाले. परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निश्चय सांगितले. हा शास्त्रभाग आपण अनेक वेळेस ऐकला असेल, परंतु आज देवाचं वचन या शास्त्रभागाद्वारे आम्हाला काय सांगू इच्छितं त्याबद्दल आपण 2 शब्दाची परत प्रार्थना करूया आणि मग देवाच्या वचनाकडे आपण जाऊया.
स्वर्गीय पित्या, स्वर्गातून उतरणारं पवित्र ज्ञान तू आम्हाला दे. कारण तुझं वचन प्रभू आम्ही अनेकदा वाचतो, अनेकदा ऐकतो, पण त्यामधून प्रत्येक वेळेस तू नवीन गोष्टी आमच्याकडे घेऊन येतोस. आज देवापा ह्या वचनाद्वारे मस्त पापासून ती बोल प्रभू. ऐकणाऱ्या आमच्या प्रत्येक श्रोतेजनांसाठी तू बोल प्रभू. बोलणारा मी नव्हे प्रभू, तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलल्या जाऊ दे. तुझ्या वधस्तंभाच्या आड प्रभू मला घे. माझं ज्ञान हे अतिशय तोडकं आहे प्रभू, पण देवाबा तुझा पवित्र आत्मा सामर्थ्य माझ्यामध्ये पाठव आणि आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर असं मी तुला प्रार्थना करतो. हो देवाबा, हे तुझं वचन वाया जाऊ दे नको प्रभू. जे जे लोक हे वचन ऐकतील प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर प्रभू, तुला प्रार्थना करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आता या ठिकाणी सुरुवातीलाच दिलंय की याईराची कन्या. वास्तविक पाहता याईर याचा जो मूळ यहुदी भाषेमध्ये हिब्रूमध्ये जो शब्द आहे तो जाहीर शब्द आहे. आणि जाहीर या शब्दाचा अर्थ जो होतो तो प्रकाशाला फुंकतो असा त्याचा अर्थ होतो खरे पाहता. आता या ठिकाणी हा जो जाहीर नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी असं म्हटलंय की दुसरं वचन आपण वाचूया. भाऊ, आपण कोण आहे हा जाहीर माणूस? वाचा 41 वचन वाचा. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी माणूस आला. तो तर सभास्थानाचा अधिकारी होता. बर, आता हा जो अधिकारी आहे हा सभास्थानाचा अधिकारी सांगितले. सभास्थानाचा अधिकारी म्हणजे की जो सर्वोच्च, ज्याला आम्ही पोप म्हणतो आमच्या भाषेमध्ये, यहुदियनमध्ये सर्वोच्च अधिकारी म्हणजे नोबडी अबाव हिम, त्याच्यावरती कोणीच नाही. आणि हा जो अधिकारी असतो त्याच्या हाताखाली जवळपास 70 जणांची कमिटी असते. 70 जणांच्या कमिटीच्या वरचा अधिकारी म्हणजे त्याच्यावरती कोणीच नाही. आणि असा हा जो अधिकारी आहे याच्या घरामध्ये याची एकुलती एक मुलगी आजारी पडते. आता या ठिकाणी हा याईर नावाचा मनुष्य जो असतो तो सभास्थानाचा अधिकारी आहे. आणि तो काय करतो बघा, सर्वप्रथम जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतो त्यावेळेस तो काय करतो बघा बरं. 41व्या वचनातला पुढचा अर्धा भाग आपण वाचूया. आणि त्याने येशूच्या पाया पडून तू माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली. आता बघा, या अधिकाऱ्याला एवढा मोठा अधिकारी आहे. उदाहरण आपण धरूया की आमच्या देशाचे पंतप्रधान, आणि ते एखाद्या सर्वसामान्य माणसाकडे येऊन त्याच्या पाया पडतील का? ते नाही पडणार, पाया कधीच पडणार नाही. कारण त्यांना त्यांच्या पोझिशनची, आपल्या अधिकाराची एक प्रतिष्ठा असते. एखादा मंत्री कोणाच्या सहजाची येऊन पाया पडणार नाही. या ठिकाणी हा जो जाहीर नावाचा जो अधिकारी होता, आणि तो पण कसा अधिकारी तो माहितीये का? सभास्थानाचा अधिकारी. म्हणजे ज्याला नियम, धार्मिक ग्रंथ हे सगळं माहित होतं त्याला. कशाबद्दल काय आहे, कुठे कसं बोलावं, कोणासमोर कसं नम्र व्हावं हे सगळं त्याला माहिती आहे. आणि बहुत करून धर्मगुरू हे शक्यतो नम्र होत नाही, लक्षात घ्या. कारण त्यांना असं वाटतं की मला संपूर्ण ज्ञान आहे, मी मोठा आहे, मी प्रतिष्ठित आहे आणि मी नम्र का व्हावं. आणि देवाचे सेवक आहे ते नम्र होत नाही शक्यतो लवकर. त्याने जर तुम्ही त्या कोणाच्या घरात गेले तर खाली बसणार नाही, ते त्यांना खुर्ची पाहिजे बसायला, त्यांना सोफासेट लागतो बसायला, नम्र होत नाही. या ठिकाणी ज्याच्या हाताखाली 70 लोकांची कमिटी आहे असा जो अधिकारी आहे तो जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतो त्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडतो. पहा, जेव्हा मनुष्यावर संकट येतं तेव्हाच फक्त मनुष्य नम्र होतो. माफ करा. आता हा इतका मोठा अधिकारी आहे, तुम्ही एक कल्पना करा की जे 70 लोकांच्या कमिटी मधला सर्वोच्च जो अधिकारी आहे तो एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जवळ येऊन त्याच्या पाया पडतो आणि त्याला विनंती करतो की तुम्ही माझ्या घरी या. आता पहा, हे जे पुस्तक ज्यांनी लिहिले लूक जो आहे, लूक हा वैद्य आहे, हा डॉक्टर आहे थोडक्यात म्हणजे. आणि तो जेव्हा हे लिखाण जेव्हा करतो त्यावेळेस या ठिकाणी तो काहीच सांगत नाही. त्या
एक मिनिट आपण वाचूया पुढे मग आपण बोलूया त्यावर. 42 वचन वाचू आपण. कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. बस. आता बघा, हा जो अधिकारी आहे तो प्रभू येशूच्या जवळ येतो आणि तो प्रभू येशूला काही सांगत नाही की बाबा रे माझी मुलगी आजारी, तू पटकन माझ्या घरी चल, असं वर काहीच बोलत नाही. तो फक्त येतो आणि विश्वासाने त्याच्या पाया पडतो आणि प्रभूला त्याच्या घरी येण्याची विनंती करतो. आम्ही अनेक वेळेस देवाच्या जवळ जातो, परमेश्वर संघ, आणि आम्ही आमच्या घराने सांगतो प्रभूला, त्याला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कधी आमंत्रण देत नाही. परंतु आम्ही आमच्या गरजा त्याला सांगतो, दे बाबा आमची गरज आहे, आम्हाला बरं कर, आम्हाला हे कर ते कर. पण आम्ही असं कधीच म्हणत नाही की दे बाबा तू सर्वप्रथम माझ्या अंतःकरणामध्ये. या ठिकाणी हा जो अधिकारी आहे, धर्माधिकारी आहे, तो प्रभूला विनंती करतो, पाया पडतो, नम्र होतो. पाया पडणे म्हणजे नम्र होणे, लीन होणे. यावेळेस जेव्हा तो प्रभू येशूच्या पाया पडतो त्यावेळेस संपूर्ण जनसमुदाय समोर आहे, जनसमुदाय सगळं पाहत आहे. आणि जेव्हा तो सभा मंडपामध्ये उपदेश करत असेल, वचन देत असेल, त्यावेळेस यातील अनेक लोक त्या ठिकाणी ते वचन ऐकत असतील. आणि इतकं सगळं असताना देखील जेव्हा तो प्रभू समोर येतो तेव्हा तो प्रभूच्या पाया पडतो आणि नम्र स्वतःला लीन करतो. देवा प्रियनो, आपण देवाच्या समोर आल्यानंतर सर्वप्रथम आपण लीन झालं पाहिजे, आपण नम्र झालं पाहिजे. आम्ही नम्र होत नाही. आमच्या कपड्या, इस्त्रीच्या कपड्याला घडी पडेल, चुरगळतील आमचे कपडे, आम्हाला गुडघे टेकता येत नाही, आम्हाला लाज वाटते गुडघे टेकण्यासाठी. प्रियांनो, देवासमोर जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही नम्र झालंच पाहिजे. नम्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही नम्र होतो, पाया पडतो प्रभूच्या, त्यावेळेस आमची प्रतिष्ठा, आमचं शिक्षण, आमची डिग्री, या सगळ्या आम्ही बाजूला ठेवल्या पाहिजे. प्रियांनो, या ठिकाणी या धर्माधिकारी सगळं तेच केलं. आपली डिग्री, आपली पोझिशन, मी किती शिकला, मी किती मोठा अधिकारी, माझ्या हाताखाली एवढे लोक आहेत, या सर्व गोष्टींनी बाजूला ठेवून प्रभूच्या समोर तो नम्र झाला आणि लीन झाला आणि त्याच्या पाया पडला. तो पाया पडणे ही मनुष्यासाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. एखाद्याच्या पाया पडणे, नम्र होणं, लीन होणं. मी माझ्यापेक्षा कमी शिकलेला असं कमी प्रतीचा मनुष्याच्या पायाने कसं काय पडू? आणि मनुष्य सहज करत नाही. परंतु या ठिकाणी हा मनुष्य देवाच्या पाया पडला आणि त्यांनी आपल्या घरी यावं त्याला विनंती केली. का विनंती केली असेल या ठिकाणी? या ठिकाणी त्याचा उद्देश काय होता? त्यांनी प्रभूला काय सांगितलं, मी तुला का घरी बोलत आहे? त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं, प्रभूजी तुम्ही माझ्या घरी या. पुढे आपण बघूया. आता या ठिकाणी त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती. आता बघा, हा जो धर्माधिकारी होता ह्याला एकुलती एक मुलगी म्हणजे त्याचा वंशाचा दिवा, आणि एकुलती एक मुलगी त्याची आजारी पडली. त्याचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ यायचं एक प्रयोजन होतं, एक काहीतरी हेतू होता त्याचा येण्याचा. आम्ही जेव्हा देवाच्या सान्निध्यामध्ये जातो त्यावेळेस आमचा काहीतरी हेतू असतो, कशातरी काहीतरी कारणासाठी आपण देवाच्या जवळ जातो. नेहमी आपण आमच्यामध्ये समस्या असतात, दुःख असतं, कष्ट असतं, त्यावेळेस आम्ही धावत पळत वेळात वेळ काढून प्रभूच्या जवळ आम्ही येतो, नाही का? आता या ठिकाणी प्रभूच्या जवळ तो येतो आणि प्रभूला तो विनंती करतो, प्रभूजी तुम्ही माझ्या घरी चला. त्याची एकुलती एक मुलगी, वंशाचा दिवा, आजारी पडला असतो. आता लूक जो आहे हा डॉक्टर आहे, हा आजार कुठला झाला होता हे काही सांगितलं या ठिकाणी, काय आजार होता सांगितलेलं नाहीये, आणि त्या मुलीचं नाव देखील सांगितलेलं नाही. अत्यंत हुशार होता हा माणूस. आता लूक जो आहे वास्तविक पाहता याला हा वैद्य असल्यामुळे मनुष्याला तपासल्यावरती त्यांना समजतो हा कोणता आजार आहे, कसल्या प्रकारचा आजार झाला असेल, कशामुळे आजार असेल, त्यांना समजतं. आता कदाचित हा जो मोठा अधिकारी आहे यांनी सर्व उपचार केले असतील अगोदर, त्या आपल्या मुलीवरती सर्व प्रकारचे उपचार त्यांनी केले असतील, परंतु त्याला कुठेच यश आलेलं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट,
त्याला पुढेच यश आले, तो निराश होऊन गेला. आपल्या वंशाचा एकुलता एक दिवा, त्याचा आता काय होणार, मरणाच्या पंथाला मुली टेकलेली, आता मी काय करावं आता. परंतु त्याला एक आशा असते की मी जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर गेलो तर कदाचित माझ्या मुलीला तो बरं करेल. आणि मग पुढे आपण पाहतो, त्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मार्ग आहे, आता याशिवाय मी आता कोणाकडे जात नाही. आणि म्हणून तो त्या गोष्टीसाठी प्रभूला आमंत्रित होतो. आमच्या जीवनामध्ये जेव्हा कुठलीच आशा असते, जेव्हा आम्ही निराश होऊन जातो, त्यावेळेस आम्ही प्रभूकडे जेव्हा येतो तेव्हा प्रभू आमचा ऐकतो प्रियाने. आता बघा या ठिकाणी तो प्रभूच्या जवळ येतो, लोकसमुदाय असतो, तो नम्र होतो, पाया पडतो आणि प्रभूला आपल्या घरात यायला विनंती करतो. परंतु या ठिकाणी एक दुसरी घटना घडली आणि ती मागच्या 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलेली रक्तस्राव स्त्रीबद्दल. आता मला हा ऍक्च्युली त्या धर्माधिकारी जो आहे त्याच्या प्रभूच्या येण्यामध्ये आणि संभाषणामध्ये एक अडखळ म्हणू आपण, एक आडगाठी आली त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी प्रभू थांबला. प्रभू आमच्यासाठी थांबतो प्रियांनो. जेव्हा आम्ही त्याला हाक मारतो तेव्हा तो थांबतो. लक्षात घ्या, आमच्या हाकेकडे कान देतो. जेव्हा तो आंधळा भिकारी रस्त्यावरून ओढून रस्त्याकडला होता आणि ओढो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, सगळे शिष्य त्याला गप करत होते. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबला. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त थांबतो त्यावेळेस अद्भुत कार्य होतं. या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त थांबला. या मनुष्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त थांबला, त्याचं गाणं ऐकून घेण्यासाठी. त्याच वेळेस ही दुसरी घटना घडली की रक्तस्राव स्त्रीने तिला स्पर्श केला. मला त्या गोष्टीकडे तुम्हाला न्यायचं नाही, कारण तो विषय आपण मागच्याच पाहिला. आपण पुढे जाऊया त्याच्या पुढे. आता प्रभू येशू थांबला, रक्तस्त्री बरी झाली, तिचं कन्फेशन झालं, तिने सांगितलं, सगळ्या गोष्टी घडल्या. आता हे सर्व झालं असताना कदाचित याला एक 15-20 मिनिटं अर्धा तास गेला सगळ्या गोष्टीमध्ये. हा जो धर्माधिकारी होता, पुढे काय घडलं आपण बघूया. 49 वचन आपण वाचूया. तो अजून बोलत आहे, इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम देऊ नका. बस. आता बघा, सभास्थानाचा जो अधिकारी होता त्याच्या बंगल्यावरून एक त्याचा नोकर किंवा झोपून असेल या ठिकाणी सांगितलं, परंतु एक कोणतरी आली व्यक्ती आणि ती पळत पळत त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त होते. आणि मोठ्याने ओढून तो सांगतो, तो कानातील सांगत ना, त्या ठिकाणी मोठ्याने ओढून सांगतो. काय सांगतो, काय बोलला तो, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम देऊ. खरं पाहता त्याचा बोलण्याचा उद्देश हा वेगळा होता. त्यांनी त्या ठिकाणी जो वाक्य जे बोलला हे हेतू पुरस्पर बोलला तो, की आता काय फायदा गुरुला बोलून, जे व्हायचं ते घडून गेलं, आता कशाला उगाच त्यांना त्रास देता. म्हणजे तो कुशलपणे तो बोलला ऍक्च्युली, की इतका वेळ झाला, माझा स्वतःचा मालक त्या ठिकाणी गेला आणि प्रभू अजून पण घरी आला नाही. कारण रक्तस्राव स्त्रीला बरं करायचं प्रभूला ती घटना त्या ठिकाणी घडली होती, त्यामुळे तो काळ निघून गेला. आणि म्हणून त्याचा जो नोकर किंवा जो सेवक होता तो बोलला की अरे बाबा, आता ते प्रभूला काय बोलून फायदा नाहीये, बस झाला, आता तू चल, आपलं तुझी पोरगी मरण पावली. परंतु बघूया आपण या ठिकाणी काय होतं. आणि तो मोठ्याने यासाठी बोलला असेल की हे वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकू जावं, की बाबा रे, तुझी गरज होती आम्हाला, माझा धनी तुला बोलायला होता, पण तू त्यावेळेस आला नाहीस. शेवटी ती मुलगी बिचारी मरण पावली. आणि कुसटपणे त्यांनी ते वाक्य त्या ठिकाणी बोललं. कधी कधी आमच्या जीवनामध्ये कार्य होण्यासाठी आमचे शत्रू आमच्या विरुद्ध बोलतात, कुसटपणे बोलतात. काय धार्मिक रे, देवाचं करतो, पण याच्या जीवनात असं आहे, याचे लेकरं असं वागतात, असं करतात. परंतु प्रियानं, देवाला त्या ठिकाणी कार्य करायचं म्हणून देव उशीर लावतो कधी कधी. लक्षात घ्या प्रियानं. आता या ठिकाणी देखील याचा सेवक येतो आणि म्हणतो, अहो आता प्रभूला त्रास देऊ नका, बस झाला, आता तुम्ही चला, आता घरी, तुमची पोरगी मरण पावली. मला सांगा प्रियानो, खरं पाहता
एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर मरण झालं तर आपण असं सांगतो का कधी, हो हो तुमचं पोरगा वारला बरं का, असं कधी म्हणतो का? अहो किती अंतकरण किती दुःखित होता आपलं, आणि आपल्या पुढे प्रश्न पडतो की ह्या व्यक्तीला मी तर कसं सांगू, अरे बाबा तुझा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलं, त्या आई वडिलाला की त्याला कसं सांगणार प्रियानो? शक्यच नाही प्रियानो असं आपण सांगणं, तुमचा पोरगा वारला बरं का, असं आपण सांगू शकतो? कधीच सांगणार नाही आपण त्यांना धीर देतो, पाहुणा निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, तुमचा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये गेला, परमेश्वराला आवडला, तो त्याच्याकडे गेला, असे आपण सांत्वनपर शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. पण या ठिकाणी हा जो सेवक आहे काय सांत्वनपर शब्द वापरत नाही, हा सरळ म्हणतो, बाबा तुझा मुलगा आता गेलाय आणि तू आता गुरुजींना काय त्रास देऊ नको. पुढे बघूया आपण काय म्हणतात ते. पण येशूने ते ऐकून त्याला उत्तर दिले, भिऊ नको, विश्वास मात्र धर. बघा आता या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो, कधी कधी आम्ही थरथर कापतो, भीतो, खूप आमच्या मनात भीती असते आजाराबद्दल, परंतु डॉक्टर म्हणतो अहो तुम्हाला काय झालं नाही, तुम्ही लगेच बरे होणार, काय अगदी थोडासा आजार आहे तुमचा. हे सांत्वनपर शब्द माणसाचा अर्धा आजार बरा करतो. लक्षात घ्या. आता तुम्ही जर कधी कधी दवाखान्यामध्ये गेला असाल आणि जर तुम्ही ऍडमिट असाल तर नर्सेस लोकांकडून कधी कधी खूप वाईट वागणूक मिळते आणि बऱ्याच ठिकाणी होतं, कारण त्या बिचाऱ्या वैतागून जातात. परंतु काही काही नर्सेस अशा असतात, फार गोड बोलतात, समजून सांगतात तुम्हाला, आणि त्यांच्या धीराच्या शब्दानेच आमचा अर्धा आजार बरा होतो. डॉक्टर लोक देखील त्यांचे जे धीराचे शब्द असतात ते धीराचे शब्द आमच्या आजाराची भीती घालून टाकतात. या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त किती सामंजस्यपणे, किती विचार करून ज्या माणसाची मुलगी मरण पावली असा निरोप आणलाय, अशा माणसाला प्रभू येशू ख्रिस्त किती सामंजस्यपणे बोलतो. बघा काय शब्द वापरले ठिकाणी. पण येशूने ते ऐकून त्याला उत्तर दिले, भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. आता बघा वास्तविक पाहता मुलगी मरण पावली, निरोप आला तसा, परंतु प्रभू त्याला उत्तेजनपर शब्द देतो की भिऊ नकोस, घाबरू नकोस, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केल्या जाईल. या जगामध्ये जीवनाच्या आणि मरणाच्या छाया परमेश्वराने आपल्या हातात ठेवल्यात. आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे भयभीत झालंय. काय करावं कोणाच काय कळत नाही, कशा प्रकारची काळजी घ्यावं, या रोगावर कशी मात करावं काही सुचत नाही माणसाला. अनेक ठिकाणी लाखो लोक मरण पावले, हजार लोक गेले, आणि अजूनही मनुष्याला काहीच कळत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द वापरला की दावीच्या स्तोत्रामध्ये असं म्हटलं, तू मनुष्याला किंचितच कमी केले, देवाने सर्व ज्ञान मनुष्याला दिलं. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही क्लिप बघत होतो, जगातले जगविख्यात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, त्यांनी एक चिप शोधून काढली आणि मनुष्याच्या हातामध्ये या ठिकाणी रोपण केले होते, आणि त्याद्वारे संपूर्ण मनुष्य, संपूर्ण जगावरती नियंत्रण मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. देवाने मनुष्याला भरपूर ज्ञान दिलं, सर्व कला अवगत दिली, पण परमेश्वराने मनुष्याला किंचित कमी ठेवलं. ते त्याने राखून ठेवलं मनुष्याकडून, आणि तो कधीच मनुष्याला देणार. पाप प्रियांनो, मनुष्य चंद्रावर पोहोचला, जे अशक्य उपाय त्यांनी ते केलं, चंद्रावर गेला, मंगळावर त्यांनी यान पाठवलं, किती ज्ञान लागलं असं ते करण्यासाठी. मनुष्याने निराळ शोध लावले, अणुबॉम्ब काढले, मिसाईल काढल्या, या 2000-3000 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत त्यांनी क्षेपणास्त्र तयार केले. पण एक छोटासा जीवाणू, इतकी छोटा न दिसणारा सूक्ष्म कण, त्याच्यावर तो नियंत्रण नाही मिळू शकत. मनुष्याला परमेश्वराने किंचित जखम केली. या ठिकाणी प्रभूला माहित होतं की त्या ठिकाणी काय घडलेलं आहे, त्या ठिकाणची काय पण सगळे माहित होते, पण प्रभूचे शब्द हे नेहमी सांत्वनपर शब्द असतात. ते मन तोडणारे शब्द नसतात त्याचे, तो सांत्वनपर शब्द. आणि या ठिकाणी म्हणत होतो, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. कारण प्रभूला माहित होतं की हा जो शताब्दी अधिकारी आहे, हा फार मोठ्या आशेने माझ्याकडे आहे. कधी त्याला माहित असेल, शताब्दी अधिकाऱ्याला माहित असेल की माझी मुलगी आता मरणारच आहे, तिचे काही आशा राहिली नाही, कारण तिला अशा प्रकारचा आजार झाला असेल आपल्याला माहित नाही, परंतु त्याला ही खात्री होती की ही जगणार नाही याच्यापुढे.
आणि म्हणून मोठ्या आशेने प्रभू पुढे तो नम्र होतो, आपलं पद सगळं काही बाजूला ठेवतो आणि प्रभूला विनंती करतो. आणि प्रभू या ठिकाणी त्याला सातवा शब्द की विश्वास कर. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये विश्वास हा फार कमजोर आहे. आम्ही फार लोक ढळून जातो, खूप लवकर आम्ही थकतो, आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही आणि आम्ही निराश होत जातो. हे प्रभू देवा, मला माहित होतं तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. आमचा अविश्वास आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी अडखळाचा असतो. या ठिकाणी हा जो शताब्दी अधिकारी याने विश्वास ठेवला. आपल्याला प्रभू जो बोलतोय हे असं होणार याला माहित होतं आणि म्हणून त्याने बघा पुढे काय झालं बघूया आपण. मग घरात आल्यावर त्याने पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा बाप व तिची आई यांच्या वाचून कोणालाही आपणा बरोबर आत येऊ दिले नाही. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त सर्व लोकसमुदाय समूह संगती आणि तो शताब्दी अधिकारी सभास्थानाचा त्याला घेऊन सर्व लवाजमा त्याच्या घराकडे वळाला. आता बघा, एखाद्याच घरामध्ये मृत्यू झाला तर स्मशान शांत, आजूबाजूच्या सगळ्या घरामध्ये सगळ्या बायकांची चर्चा, सगळ्यांची चर्चा, अहो त्यांची मुलगी वाढली, त्यांचे झालं, शांत पसरते पूर्ण. अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या घराजवळ येतो आणि मग तो काय करतो, काय या ठिकाणी म्हटलंय. मग घरात आल्यावर हा त्याने पेत्र हा व योहान व याकोब आणि मुलीचा बाप व तिची आई यांच्या वाचून कोणालाही आपणा बरोबर आत येऊ दिले नाही. आता बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याचं कार्य केलं त्यावेळेस पूर्णतेचा जो आकडा आहे 7 हा आकडा तो देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पहा, या ठिकाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त एक व्यक्ती झाली, त्यानंतर कोण आहे, पेत्र, 2, तिसरा योहान, चौथा याकोब, मुलीचा बाप, मुलीची आई आणि ती मुलगी मरण पावली. एकूण 7 व्यक्ती फक्त त्या घरामध्ये प्रवेश ठेवल्यात, बाकी सर्वजण बाहेर काढले, ते कोणाला थांबू दिले त्यांनी. आणि 7 हा आकडा पूर्णेचा आकडा आहे. आणि प्रभूने पाहिलं की त्या ठिकाणी काय झालं की या 7 लोकांना आतमध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी काय झालं बघा. आणि सर्व वाचा 52 वचन. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही तर तीच झोपेत आहे. आता वास्तविक बघितलं तर श्रीमंतांच्या घरामध्ये जे श्रीमंत लोक असतात, तुम्ही जर त्यांच्या घरामधले जर मृत्यू जर बघितले असेल तर त्यांच्यामध्ये रडणारे लोक फार कमी असतात. जर तुम्ही जर पाहिलं तर श्रीमंतांच्या घरामध्ये रडणारे लोक, आणि त्यांच्यामध्ये यहुदी लोकांमध्ये अशी प्रथा होती की जे रडणाऱ्या बाया होत्या त्यांना ते भाड्याने आणायचे. लाजरस देखील मरण पावला तेव्हा देखील त्यांनी स्त्रिया भाड्याने आणल्या होत्या रडण्यासाठी खास, आणि त्यांना काय घेऊन त्यांना पैसे मिळतात त्याचे, आणि मग ते आक्रोश करतात, रडतात. या ठिकाणी दिला हा शताब्दी अधिकारी होता, फार मोठा अधिकारी. त्याच्याकडे रडायला कोण नाही, त्यांनी बाया त्यांच्या शेजारच्या पाल्याच्या बाया किंवा त्या रडणाऱ्या बाया त्यांना बोललं असतं त्या ठिकाणी, आणि त्या शोक करतात ठिकाणी. आणि तुम्ही बघा, जर तुमच्या आसपासला जर एखाद्या व्यक्तीचं मरण झालं तर बघा तुम्ही आसपासच्या ज्या कधी आपल्या घरी कधी आलेल्या बाया नसतात आणि फक्त लांबून आपल्या त्या पण येतात, माय लय चांगली होती ग बाय, आणि असा होता ग तसा होता, आणि खूप खूप मोठा आक्रोश करून रडतात. त्यांना काय घ्यायचं नसतं, पण आपलं दुःख प्रगट करायचं, आम्ही रडलो हे दाखवण्यासाठी फक्त लोक येतात घरामध्ये. आता या ठिकाणी अनेक बायका, अनेक आजूबाजूचे लोक येऊन त्या ठिकाणी रडत होते, आणि प्रभूंनी सर्वप्रथम काय केलं की या रडणाऱ्या सगळ्यांना बाहेर काढलं. काय केलं ठिकाणी बघा काय लिहिलंय. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका. आता हे जे रडत होते त्यांना सांगितलं, बाबा रे तुम्ही रडू नका, कशाला तुम्ही शोक करताय. आता त्यांना माहित होतं लेकरू मेलंय म्हणून, पण म्हणून ते मेलंय हे समजून ते शोक करत होते, रडत होते. आणि म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही रडत बसू नका, शोक करू नका, कारण ती मेल नाही तर ती झोपलेली आहे. बघा, जे प्रभूमध्ये निजलेले आहेत ते पुन्हा उठवले जातील असं देवाचं वचनामध्ये लिहिलंय. हे जगामध्ये आम्ही जे जगतो आहोत आम्ही निजणार आहोत, कारण आम्हाला आशा आहे की प्रभूचं येणं जेव्हा होईल तेव्हा आम्ही उठायला जाऊ.
म्हणून आम्हाला मरण नाही, हे आमचं मरण नाही आहे या ठिकाणी. आम्ही शरीराने मेलेले असो एखाद्या वेळेस, परंतु आम्ही झोपे गेलो आहोत. म्हणून झोपे गेल्याबद्दल तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. कारण प्रभूचं जेव्हा येणं होईल तेव्हा झोपी गेले हे सर्व उठले जातील. आणि प्रभूने ते या ठिकाणी दाखवून दिलं की तुम्ही या जगाच्या रीतीप्रमाणे तुम्ही मेले असाल, पण माझ्या रीतीने तुम्ही झोपलेले आहात. एक दिवस तुम्हाला उठलं जाणार. आणि मग या ठिकाणी आपण वाचूया 53 वचन वाचूया. तरी ती मेलीच आहे हे जाणून ते त्याला हसू लागले. आता बघा, एखादी व्यक्ती मरण पावली आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन म्हटले अहो ते मेलेले झोपलेले आहे, तर लोक काय म्हणतील, त्या पागल आहे का रे, हा वेड आहे का, असं म्हणते सरळ. तुला कळतं का नाही, ते मेले, डॉक्टर सांगितलं मेले म्हणून, आणि तू म्हणता कुशा झोपले म्हणून. कुस्सटपणाने लोक हसतात. प्रभू येशू ख्रिस्तांनी जेव्हा त्यांना सांगितलं की झोपली आहे, आणि लोक जे रडणार लोक होते ते हसायला लागलेत आणि दात काढायला लागले. कारण का माहितीये का? कारण त्यांना विश्वास होता परमेश्वरावरती, ते अविश्वासी होते. जेव्हा खुद्द प्रभू सांगतोय की मेले नाही झोपले नाही, त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. परंतु आमचा विश्वास जगाच्या गोष्टीवरती जास्त असतो, आणि म्हणून आम्ही हसतो. काय सांगतात ते होणारच नाही, त्यांचा मुलगा सुधारणारच नाही, हे काय सांगतात. पण प्रभूला जेव्हा कार्य करायचे तेव्हा प्रियांनो आम्ही हसल्याने आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू कार्य करेल, त्याचे योग्य समय तो निश्चित बदल घडणार नाही. या ठिकाणी देखील लोक हसत होते, आणि म्हणून प्रभूने काय केलं पुढे बघा. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली उठ. आता या ठिकाणी फक्त 7 लोक आतमध्ये होते. त्या मुलीला धरून 7 लोकच फक्त आत, बाकी सगळे लोक बाहेर काढले. प्रभू सगळ्यांना बाहेर थांबवलं आणि दार लावलं. आणि प्रभू शिष्याने काय म्हटलं तिला, त्याला तुम्हाला ती तर मेलीच आहे हे जाणून ते त्याला हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुले उठ. जीवनाच्या आणि मरणाच्या किल्ल्या की मरण द्यायचं हे फक्त त्यालाच ठाऊक आहे. तुम्ही किती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही किती मरण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मरण येणार नाही जोपर्यंत देवाने सांगितलं नाही तोपर्यंत. त्याने तुमची घटका जोपर्यंत ठेवली नाही तोपर्यंत तुम्हाला मरण येणारच नाही. तुमचा समय त्यांनी नेमलाय त्यावेळेस तुम्हाला निश्चित मरण येईल. या ठिकाणी प्रभू श्री स्वतः मुलीजवळ गेले, तिचा हात धरला आणि तिला म्हटले, मुली उठ. आणि मग काय घडलं त्या ठिकाणी, तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली. मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. पहा प्रियांनो, प्रभू श्री कार्य कसं आहे. लागलीच, काही क्षणाचा विलंब देखील लागला नाही. ताबडतोब परमेश्वराचं वचन, परमेश्वराचे शब्द हे ताबडतोब काम करतात प्रियांनो. कारण तितकं सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्तामध्ये, ह्या भूतलाच्या कुठल्या देवदेवतामध्ये त्यांचं सामर्थ्य नाहीये प्रियांनो. कोणताच देव नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला सोडल्याशिवाय या भूताला कुठलाच असा देव नाही की ज्या देवामध्ये सामर्थ्य आहे की त्यांनी बोलता क्षणी ती गोष्ट घडती. फक्त प्रभू येशू ख्रिस्त असा देव आहे की जो बोलता क्षणी सर्व गोष्टी घडतात. आणि त्यांनी बोलल्याबरोबर ताबडतोब ती मुलगी उठली आणि तिचा आत्मा पुन्हा तिच्यामध्ये आला असं म्हटलेलं आहे. तिचा आत्मा सोडून गेला होता, त्या शरीराला, मरते शरीराला आत्मा सोडून गेला होता. पण प्रभू येशू बोलल्याबरोबर तिचा आत्मा पुन्हा तिच्यामध्ये आला आणि मुलगी जिवंत झाली. आणि मग त्याने तिला खायला द्यायला सांगितले. आणि हे सर्व बघून मुलीची आई बाप थक्क झाली. धर्मगुरु, आणि म्हणून धर्मगुरूची ऐकायला नसे कोणी तयार. धर्मगुरूचा तर लोक ऐकत नाही. लोक त्यांना वाटतं की आम्हाला सर्व काही कळतं, आता धर्मगुरूचं आम्ही कशाला ऐकायचं. परंतु प्रियांनो, धर्मगुरू देखील देवानेच नेमलेली व्यक्ती आहे. देव त्यांना त्यांच्या मुखात त्याचे शब्द घालतो आणि मग ते शब्द तुमच्यापर्यंत आणतात प्रियांनो. या ठिकाणी हा जरी धर्मगुरू होता, त्याला सगळं काय माहित होतं, पण त्याला देखील नम्र व्हावं लागलं, त्याला देखील लीन व्हावं लागलं. आणि जेव्हा तो लीन झाला त्यावेळेस देवाने त्याच्या कुटुंबामध्ये कार्य केलं. जर प्रियांनो आज जर तुम्हाला वाटत ख्रिस्ताने तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं, ख्रिस्ताने तुमच्या कुटुंबामध्ये यावं,
त्याला तुम्ही आमंत्रण द्या, त्यासमोर लीन व्हा, नम्र व्हा प्रियानो. आणि प्रभू तुमच्या प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिल्यापासून राहणार नाही. जर तो मृत शरीराला जर जिवंत करू शकतो, तर आम्ही जे जिवंत आहोत, आमच्या कुटुंबाच्या समस्या ज्या नाशवंत गोष्टी थोड्या दिवसाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे तो कार्य करणार नाही का प्रियानो? देवा या वर्षाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमच्या जीवनामध्ये कार्य करो प्रियानो. प्रभूकडे नम्र व्हा, लीन व्हा. तुमची प्रतिष्ठा, तुमचं शिक्षण, तुमच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा प्रियानो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे प्रभू तुमच्या जीवनात कार्य केलं वाचून राहणार नाही. आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रिय देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या सुंदरशा वचनाबद्दल. प्रभू, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही शिक्षण घेतो, उच्च पदस्थ जातो प्रभू, त्यावेळेस प्रभू आम्ही तुला विसरतो प्रभू. आमच्या शिक्षणाचा, आमच्या पैशाचा घमेंड आम्हाला येतो प्रभू. पण देवबापा, जेव्हा कुटुंबावर समस्या येते, आभाळ कोसळतं, त्यावेळेस प्रभू तुझ्याशिवाय आम्हाला यामधून कोणी बाहेर काढणार नाही. हो प्रभू, जेव्हा आम्ही नम्र होतो, लीन होतो, तुझ्या जवळ येतो प्रभू, त्यावेळेस तू आमच्या प्रार्थना ऐकतोस प्रभू, आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. या ठिकाणी यायराची कन्या प्रभू, एकुलती एक मुलगी, वंशाचा दिवा, की जी गेल्या त्याच्या कुटुंबात त्याला कुठल्याच प्रकारची आशा नव्हती प्रभू. अतिशय तरुण वयामध्ये 12 वर्षाची, पण तू प्रभू तिला तू स्पर्श केलास, तिला तू मरणातून बाहेर काढलास प्रभू. खरोखर प्रभू तुझं कार्य महान आहे प्रभू. तोच विश्वास, तेच कार्य प्रभू तू आज देखील करू शकतोस. जसं तू त्याला सांगितलं, तू विश्वास धर, घेऊ नकोस आणि प्रभूचं गौरव पहा. हो देवबापा, तुझं गौरव पाहण्यासाठी आमचे आध्यात्मिक डोळे उघड, आमच्या जीवनामध्ये कार्य कर प्रभू. आमचा विश्वास तू वाढव प्रभू. आज जे श्रोतेगण असतील, त्याच्या समस्या असतील प्रभू, अनेक वर्षापासून ते त्या प्रश्नामध्ये असतील प्रभू, त्यांचे प्रश्न तू सोडव बापा. त्यांना तू सहाय्यमत कर प्रभू आणि त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर माझ्या राजा. आजचं वचन जे जे लोक ऐकत असतील प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये नम्रता दे, सहनशीलता दे प्रभू. आणि प्रत्येकाला हे जाणू दे प्रभू की मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ल्या फक्त तुझ्या हातामध्ये. तू जेव्हा शब्द बोलतो प्रभू, त्यावेळेस ही भूमी कामती प्रभू आणि तुझं महान कार्य घडून येतं. प्रिय देवबापा, आम्ही आमचं समर्पण तुला करतो. आजची भक्ती तू आम्हाला आशीर्वाद आमचा आभार मानतो. तारणा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नामात म्हणतो आहे, आमेन. यावेळेस सिस्टर सॅली, आमचे जे मल्याळी श्रोते जे त्यांसाठी मराठीमध्ये, ओके, मराठीमध्येच देवाच्या वचनामधून आपल्यासाठी बोलतील आणि देवाने जो त्यांच्या जीवनात जो मान्य दिलाय आपल्यासाठी, तो आपल्यापर्यंत पोहोचतो. प्रेस लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभू खूप महान आहे आणि सुंदरशा वचन प्रभूने आपला आज दिला, पण ऐकत होता आणि त्याच्याबद्दल प्रभूला धन्यवाद देते. आणि प्रभू मागची एक आठवडा आपल्या सर्वांना उत्तम रीतीने सांभाळला. प्रभूने आपल्या प्रत्येकांची काळजी घेतला आणि जीवनाच्या भूमीमध्ये प्रभूने आपल्या जिवंत ठेवला, त्याच्याबद्दल प्रभूला धन्यवाद देते. आपण एक वचन वाचू, नीतिसूत्र 19 अध्याय त्याच्या 21 वचन. नीतिसूत्रे 19 अध्याय आणि त्यातलं वचन आपण 21 वाचूया. मनुष्याच्या मनात पुष्कळ कल्पना असतात, परंतु यहोवाचा जो संकल्प तोच ठरेल. प्रेस लॉर्ड. प्रभूच्या सुंदरशा वचनाबद्दल प्रभूला धन्यवाद देते. तर देवाच्या पवित्र वचन असं म्हणतो, मनुष्याच्या प्रत्येक कल्पना, मनुष्याला पुष्कळ विचारंगळे, पुष्कळ प्लॅन्स आहे, सर्व गोष्टी आहे, लेकिन तो घडवणारा फक्त प्रभू येशू. कारण मनुष्याने अनेक विचार करू शकतो, कारण आज आपल्या स्वतंत्र संगीतामध्ये पण होता, आपल्या उठणं बसणं, आपल्या मनाचे विचार, सर्व गोष्टी दूरवे जाणारे परमेश्वरी. आपण मनुष्याने तो विचार करतो, तो चांगले का वाईट का त्याचं ते काही आपण विचार नाही करत, लेकिन विचार करतो. लेकिन हे प्रत्येक गोष्टी देवाची इच्छेप्रमाणे होत असतो. पुन्हा वाचतो वचन. मनुष्याच्या मनात पुष्कळ कल्पना असतात. मनुष्याच्या मनामध्ये पुष्कळ कल्पना, कारण सकाळी उठल्यापासून आणि रात्री झोपेपर्यंत
മനുഷ്യच्या മനാमध्ये अनेक संकल्पनेകൾ नाहीतर अनेक विचारങ്ങൾ अनेक कल्पनेകളിൽ त्यांच्या घराबद्दल नाहीतर स्वतःच्या बद्दल नाहीतर त्यांच्या लेकराबद्दल सर्व गोष्टीबद्दल त्यांच्या कामाबद्दल सर्व गोष्टीबद्दल मनुष्याने सकाळीपासून आणि झोपेपर्यंत त्यांच्या विचारामध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. आणि लेकिन या मनुष्य विचार नाही करत. मी या सर्व गोष्टी विचार करतो आणि करण्याचा प्रयत्न करतो, लेकिन ही माझ्याकडून होईल का? प्रेज द लॉर्ड. मनुष्यांचे विचार आहे त्यांच्या शक्तीने, त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या सर्व गोष्टीने त्यांनी ते काय विचार केलं तर, कल्पना केलं तर होईल असे, लेकिन तसं नाहीये प्रियानो. परमेश्वर त्याच्या वचन दुसरं म्हणजे वाचा पूर्ण. मनुष्याच्या मनात पुष्कळ कल्पना असतात, परंतु यहोवाचा जो संकल्प, यहोवाचा तो संकल्प, कारण प्रभूला तुझ्या बदलचा तो संकल्प आहे, प्रभूला तुझ्या बदलचा तो योजने ते फक्त पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य किती काही विचार केला, किती कल्पना केला, किती काही केला, तो भी प्रियनो तो फेल होणार आहे. लेकिन ते काय देवाने तुझ्याबद्दल कल्पना करतो, देवाने ते काय विचार करतो, ते तुझ्या जीवनात पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियनो ते याकोबच्या पत्रामध्ये पण असं म्हटलेली आहे. आणि असं आपण विचार करतो, मी आमका नगरामध्ये जाणार आणि आमका बिझनेस करणार, आमका हे करणार, ते करणार, हो करणार, सर्व गोष्टी आपण विचार करू शकतो, लेकिन ते सर्व गोष्टी घडवणार फक्त प्रभू येशू आहे. कारण तो तुला तुझा निर्माण करता परमेश्वर आहे आणि तुझ्याबद्दलचा सर्व संकल्प, तुझ्याबद्दलच्या सर्व योजना त्याचेच आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. प्रभूने ते काय आपल्याबद्दल विचार करतो प्रियानो. थोडा वेळा आपल्याला वाटेल ही आपल्यासाठी वाईट आहे, नाहीतर तुला ना आवडत असेल, कधी तुझ्या मनाच्या विरुद्ध असेल, तो भी प्रियानो परमेश्वर तुझ्यासाठी उत्तम योजने आणि प्लॅन करणार परमेश्वरी. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती आहे तुझ्याबद्दलचं चांगलं आणि वाईट ते काय आहे, सर्व गोष्टी तुला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपला तो विचार करतो, आपल्या बुद्धीने तो आपल्यासाठी चांगला वाटतो, लेकिन परमेश्वरला माहिती आहे ते तुझ्यासाठी चांगला नसेल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा असं म्हणलेली इब्रियस पत्रामध्ये, थोडक्यात आपल्या वेदना असं वाटेल, आपल्याला दुःख वाटेल, कारण प्रभूच्या प्रत्येक शिक्षा नाहीतर शिक्षण थोडासा कठीण वाटतो आपला, लेकिन असं म्हणलेली आहे पुन्हा त्याचा अभ्यास केल्यानंतर ते आपल्या जीवनात प्रॅक्टिकली झाल्यानंतर आपल्याला वाटतंय ही चांगल्यासाठी आहे माझी, कारण परमेश्वर कोणाचं वाईट कधी करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण तो वाईट करण्यासाठी तो मनुष्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. मनुष्य सकाळपासून दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतो आणि वाईट करण्याचा विचार करत असतो, लेकिन परमेश्वर अशी एक व्यक्ती आहे प्रियानो, प्रभू येशू अशी एक व्यक्ती आहे त्याच्यामध्ये वाईटच नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो आपल्याला म्हणलेले तुम्हाला कोणी वाईट तुमच्या जीवनात कोणी वाईट केलं तर पण तुम्ही वाईट करू नका, तुम्ही चांगल्याने त्याचा विजय घ्या, असं तो आपल्याला म्हणलेलं परमेश्वरी. असं तो प्रभू आपल्याला कधी वाईट करणार नाहीये. इथं तो वचन फार सुंदर आहे. मनुष्याने अनेक कल्पनाകൾ करतोय, लेकिन तो पूर्ण करणारा नाहीतर तो पूर्ण सिद्ध करणारा तो परमेश्वर आहे प्रियानो. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टी आपण प्रभूच्या हातामध्ये द्यायचे. आणि मला ऐकणारा कोणी व्यक्ती असेल तर शायद तुम्ही पुष्कळ कल्पना करून बसले असेल, मी या लॉकडाऊन झाल्यानंतर मी अमका करणार, तमका करणार, हे करणार, हो करणार, नाहीतर याच्यामध्ये मी असं करणार, हे सर्व गोष्टी तुम्ही आता प्लॅन बनवून ठेवला असेल. प्रियानो, तुमचं कोणतेही प्लॅन असो, कोणतेही भक्ती असो, आज तुम्ही देवाच्या हातामध्ये सोपवून दे. प्रभूकडे विचार करा, प्रभू मी ते काय काय विचार केले, मी ते काय कल्पना केलेली, प्रभू या तुझ्या इच्छे का, तुझ्या इच्छा सेवा माझ्या जीवनात काही उदू नका. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ते कोणी देवाच्या इच्छेच्या विरुद्ध ते काय केला प्रियानो, ते सर्व फेल झालेली आहे. ते कोणी देवाची इच्छा प्रमाणे असलं तर तो शायद आपल्यासाठी तो संकटाचे असेल, थोडा वेळ आपल्यासाठी वेदनाचे असेल, नाहीतर थोडा वेळ आपला तो आनंद देणार नसेल, तो भी छल्ले प्रियानो. तो देवाच्या हातातून ते काय आपल्या जीवनात मिळतो तो प्रियानो आपल्यासाठी आशीर्वादाची. पण आपल्या जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊ. प्रभू मी ते काय विचार केला, प्रभू माझी इच्छा नको, माझ्या नकोच, म्हणून ते देवाचे वचन म्हणते माझ्या नको प्रभू तुझाच गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्या जीवनात असं म्हणलेली आहे, योगानाच्या शिवर्तमानमध्ये म्हणलेली आहे, कोणाकडून करू शकत नाही असे एक दिवस आपल्या जीवनात, एक रात्री आपल्या जीवनात येते प्रियानो. त्याच्यामधून आपल्याला कोणाला वाचू शकणार नाही, कोणाला आपल्या त्याच्यामधून स्वतः बुद्धीने नाहीतर स्वतः प्राणी आपण त्याच्यामध्ये सुटू शकणार नाही. लेकिन आजपासून आतापासून देवाच्या आश्रयाखाली जा, देवाकडे आपण प्रार्थना करा, प्रभू
माझं जीवन मी तुला समर्पण करते. ते काय माझ्या जीवनाचे प्लान आहे, ते काही मी माझ्या स्वतःच्या जीवनात मी ते काय प्लान बनवलेली आहे प्रभू, ते सर्व गोष्टी मी तुझ्या हातामध्ये देते प्रभू. तुझ्या इच्छा, फक्त तुझ्या इच्छा माझ्या जीवनात होऊ दे. प्रेम येशू सुद्धा त्याच्या जीवनाकाळामध्ये प्रभूच्या इच्छा, त्याच्या पिताची इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्नामध्ये होता. प्रियानो, या दिवसामध्ये आपण आपल्या जीवन प्रभूच्या इच्छेसाठी समर्पण करू. प्रभू, माझ्या इच्छा नको प्रभू, तुझ्या इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करू दे. माझ्या फॅमिलीच्या जीवनात, माझ्या लेकरांच्या जीवनात, माझी बिझनेस असो, माझी कोणतेही काम असो प्रभू, माझ्या इच्छेप्रमाणे नाही प्रभू, तुझ्या इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. त्याच्यासाठी आपल्या जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊ. प्रियानो, मला ऐकणारे कोणी व्यक्ती असेल तर अजून तुम्हाला देवाची ओळख नसेल, हे देवाच्या कार्य ओळख, नाहीतर देवाच्या जवळच्या अनुभव तुम्हाला कधी मिळाला नसेल, माझे ऐकणारा कोणी असेल प्रियानो, तुम्ही आहे त्या ठिकाणी आज तुमच्या अंधकरण प्रभूला समर्पण करा. तुम्ही आजपर्यंत तुमच्या प्रत्येक कल्पना फेल झाला असेल, कारण का तुम्ही स्वतः तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करण्याचा प्लॅन बनवला. म्हणून आज तुम्ही तुमच्या कोणतेही संकल्प असो, कोणतेही कल्पने असो, तुम्ही तुमच्या कोणतेही प्लॅन असतो, आज तुम्ही देवाच्या हातामध्ये दे आणि देवाला म्हण, प्रभू आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्टीमध्ये मी फेल झालेली आहे, मला एकही चांगल्या गोष्टी मिळाल्या नाही, लेकिन आज मी तुझ्या हातामध्ये माझे जीवन आणि माझे ते काय विचार आहे मी तुझ्या हातामध्ये देते प्रभू. तूच मला यशस्वी देणारा परमेश्वरी, आज माझे जीवन मी प्रभूच्या हातामध्ये देते. किती जण देवाच्या हातामध्ये आपला विषय द्यायला तयार होईल. आणि तुम्हाला कठीण वाटत असेल, देखील देवाला कोणत्या गोष्टी कठीण नाहीये प्रियानो, त्याला सर्व गोष्टी शक्य आहे. म्हणून तुम्ही आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही एक शब्दाची प्रार्थना, आपल्याला तुम्हाला प्रार्थना करायला येत नाही तर पण तुमच्या अंतःकरण तुम्ही देवाला समर्पण करा, प्रभूकडे प्रार्थना करा. आपण माझ्या अगोदर ऐकला तो यायरोसचा, त्यांनी काय केलं, येशूला आपल्या घरामध्ये बोलवले. प्रेज द लॉर्ड. आज कोणाला आपल्या जीवनात प्रभूला बोलण्यासाठी इच्छा वाटतो? प्रेज द लॉर्ड. प्रभू कोणाच्या जीवनात असा बिनपरवानगीने कोणाच्या जीवनात कार्य करत नाही प्रियानो, कारण प्रभू तुम्ही बोला तेव्हा प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल. आजपर्यंत तुम्हाला देवाची ओळख नसेल, आज तुम्ही देवाच्या हातामध्ये तुमच्या जीवन समर्पण कर, प्रभूकडे प्रार्थना कर, प्रभू मी तुझ्या जवळ येते. माझे ते काही विचार आहे, माझे ते काही कल्पने आहे, माझे ते काही गोष्टी आहे प्रभू मी तुझ्या हातामध्ये देते. पवित्र देव बाप्पा त्याच्यामध्ये तूच कार्य कर. आजपर्यंत मी स्वतः बुद्धीने चालत होता, माझी स्वतः बुद्धीला मी अवलंबून चालत होता. म्हणून निधीसूत्रामध्ये म्हणलेली आपल्या स्वतः बुद्धीवर भरोसा ठेवू नका, तो केव्हा पण आपल्याला धोका देणारी आहे. म्हणून देवाची इच्छेसाठी आपल्या जीवन समर्पण करू आणि आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देते आजपर्यंत प्रभू. हालेलुया. आम्ही स्वतः इच्छेप्रमाणे, स्वतः प्लॅन प्रमाणे आम्ही गेलेले प्रभू. आज ते बाप्पा तुझ्या वचनाच्या समोर आमचं जीवन आम्ही तुला समर्पण करते. आम्ही तुझ्या इच्छेच्या विरुद्ध आजपर्यंत गेला असेल प्रभू, तू आम्हाला क्षमा कर आणि आजपासून तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या प्रत्येक निर्णय तुझ्यावर विचारून करण्याकरता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू ते आमच्या फॅमिलीचे असो, आमच्या लेकरांचे असतो देवबाप्पा, कोणतेही विषय असो देवबाप्पा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्याकरता आमच्या जीवन प्रभू आम्ही तुला समर्पण करते. तुझ्या हातामध्ये आमच्या प्रत्येकाचे जीवन समर्पण करते. वचन ऐकलेल्या प्रत्येक व्यक्तीला लाडो सर्वांना प्रभू तू आशीर्वाद दे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू तू सहाय्य कर, मदत कर. आठवडाभर जीवन जगण्यासाठी प्रभू प्रत्येकाला तू कृपा करून दे बाप्पा. सर्व वाईटापासून प्रभू प्रत्येकाला तू दूर ठेव. तुझ्या हातामध्ये देते येशूच्या नावामध्ये, आमेन. आपण प्रभू शिकले प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जे स्वर्गात असे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले तसेच तू आमच्या ऋणी आम्हास आणि आम्हास प्रश्न नको तर आम्हास बसू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काही तुझीच आहे, आमेन. आता प्रभू येशूची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्यात सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा का असो, आमेन. सुवाद्या देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवा, तो बाप पुत्र आत्म्याचा प्रेत्याला द्या अनंतमान, आमीन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू
तुझा जय जयकार असो. आमेन. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे प्रेक्षकांचे जे आजचा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या प्रेमाबद्दल, तुमच्या सहकार्याबद्दल, तुमच्या प्रार्थनेबद्दल फरक प्रेस सेंटर केडगाव तर्फे मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा पुढच्या रविवारी आपण सकाळी एकत्र येऊया आणि देवाची आराधना करूया. धन्यवाद. येशू.